मरीन्स लाईन परिसरातील चिरा बाजार आपण मागे दृश्यामध्ये बघतोय की ही चुनावाला ही जी इमारत आहे, खरं तर ही 2 मजली इमारत आहे। ही काही वेळापूर्वी कोसळलेली आहे। आपण पाहतोय की बाजूला जी बांधकाम चालू होतं त्या बांधकामाच्या अनुषंगाने काही हादरे बसले, त्यामुळे या बिल्डिंगचा जो जी भिंत होती ती भिंत कोसळलेली आहे आणि जो स्टेअरकेस होता तो कोसळलेला आहे। या खरं तर ह्या इमारतीमध्ये 17 कुटुंब राहतात आणि एक कमर्शियल आहे, त्यापैकी 3 जण अद्याप जखमी आहेत। आपण पाहतोय की खरं तर ही दुर्दैवी घटना म्हणावी लागेल। खरं तर या बिल्डिंगमध्ये जे राहणारे जे रहिवासी आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करूयात। आपण पण घरी होता आणि नेमका प्रकार काय घडला? प्रकार म्हणजे आम्ही आज रविवार होता, त्यामुळे सगळे कुटुंबातील सगळेच मेंबर आम्ही घरीच होतो रोजच्या प्रमाणे। आणि अचानकमध्ये जी ही दिसते ती वॉल खाली पडली आणि आम्ही बाहेर यायचा प्रयत्न केला, तर आम्हाला काय त्याच्यामधनं बाहेर येता पण नाही आलं। आम्ही कसेबसे जीव आमचा वाचवून बाहेर आलो आमच्या सगळे जे रहिवासी आहेत त्या लोकांच्या मदतीने। आणि ॲक्च्युली ही पडली आहे ती ना धोकादायक इमारत आहे ना काही आहे, ही सगळी पूर्ण जबाबदारी आहे हे बाजूचं जे कन्स्ट्रक्शन चालू होतं त्याच्याबद्दल आहे। आणि आम्ही वारंवार त्याचं काम चालू असताना आम्ही म्हाडामध्ये कंप्लेंट केलेली, पोलीस स्टेशन कंप्लेंट केलेली, तरी पण कोणतीच लीगल ॲक्शन त्या बिल्डरवरती घेतली गेली नाही। त्याला उलटं उत्स्फूर्त करण्यात आलं की तुम्ही पण त्याच बिल्डरला द्या तर तुमची बिल्डिंग त्याच्यामध्ये होईल करून, जो आमचा विरोध होता त्या गोष्टीसाठी। आणि त्यामुळे त्या लोकांनी हे सगळ्या गोष्टीचा तरी 100 वर्ष जुनी इमारत आहे असं देखील तुम्ही म्हटलं होतं, नेमकं काय? हां, ती 100 वर्ष जुनी आहे, पण आम्ही जस्ट 3 वर्ष अगोदर ह्या पूर्ण इमारतीचा जो कन्स्ट्रक्शनचा भाग आहे जो हे होता तो आम्ही कन्स्ट्रक्ट केला होता। आणि त्याच्यानंतर पूर्णपणे अजून 10 to 15 इयर्स आम्ही राहू शकतो एवढी आमची कॅपॅसिटी आम्ही स्वतःहून केलेली। पण धोकादायकची नोटीस वगैरे तुम्हाला कधी पाठवलेली आहे का? अजिबात नव्हती ती धोकाची नोटीस। जेव्हा आम्ही कंप्लेंट केली ह्या बिल्डरच्या अगेन्स्ट, तेव्हा म्हाडाने आमच्याच बिल्डिंगला धोकादायक म्हणून इमारत घोषित केली। जेणेकरून इथे आपण जिथे उभा आहोत नेमकं इकडे काय होतं आधी? इथे ऑलरेडी तुटलेलीच बिल्डिंग होती, म्हणजे डेव्हलपमेंटमध्ये ती एवढी म्हणजे कमसे कम 20-25 वर्ष 40 वर्ष त्याचं काय अजून आपल्यासोबत काही जण आहेत, तुम्ही पण इकडे होतात, नेमकं म्हणणं काय? असं म्हटलं जातं की 100 वर्ष जुनी इमारत आहे, धोकादायक होती आणि बाजूला नागरिकांचा आणि रहिवाशांचा आरोप आहे की बाजूला जे कन्स्ट्रक्शन सुरू होतं त्याचा हादरा बसला, नेमकं काय? साहेब काय म्हणताय, ही बिल्डिंग आहे धोकादायक नव्हती, 100 वर्षापूर्वीची आहे। आम्ही 2-3 वेळा रिपेअरिंग केली, आता जस्ट 3 वर्षावर आम्ही रिपेअरिंग केली। सर्व जो बाहेर डेंजर होता तो आम्ही व्यवस्थित केला, त्यामुळे आमची लाईफ अजून 15 वर्ष तरी आमची जाईल। पण हे अचानक यांनी काय केलं, हे बिल्डिंग साहेब तोडून 40 वर्ष झाली, तेव्हा यांनी हालचाल नाही केली। पण आम्ही जेव्हा डेव्हलपरला जातोय म्हटल्यावर ना त्यांनी इथे चालू केला। हे 2 इथे रहिवासी होते, त्यांनी हाकलवलं की तुम्हाला मी नवीन देतो म्हणून। त्यांना काहीतरी पाणी पुसलं पाण्याला, खोटं बोलला तो साहेब। तो हा चौधरी हा लबाड माणूस आहे आणि त्याच्याबरोबर BMC पण याच्या बाजूने आहेत, चौधरीच्या त्याला। पण जेव्हा त्यांनी BMCने ऑर्डर दिली, आयओर दिली, परमिशन दिली साहेब, त्यावेळी BMCने खात्री करून घ्यायला पाहिजे की आजूबाजूला जुन्या बिल्डिंग आहेत साहेब, त्या बिल्डिंगचं काय होणार? यांनी जर फाउंडेशन चालू केलं तर त्यांनी आमच्यावरती चौकशी का नाही केली साहेब? ती करायला पाहिजे शेवटी। कारण यांनी हे केलं ना, जेव्हा हे बिल्डिंग हे साफ केलं तेव्हा आमच्या बिल्डिंगला साहेब आम्हाला बिल्डिंगला तडे पडले। आणि हे करताना पण आम्ही साहेब, तुमचा आरोप या समोरच्या जो डेव्हलपर त्याच्यावर? डेव्हलपर नाही, हा डेव्हलपर नाही साहेब, हा लाईन लोड आहे इकडचा। हे 40 वर्ष यांनी बिल्डिंग तशी ठेवली, पण आम्ही नक्कीच काय महिला देखील आहेत, तुम्ही देखील इकडे सातत्याने राहताय, आज बिल्डिंग कोसळते आणि 3 जण जखमी होतात आहे, नेमकं तुम्ही देखील बचावलेलं आहे, काय सांगाल? सर, आम्ही हे काम त्यांनी सुरू केलेलं जे काही काढायचं, ऑलरेडी ही डिमॉलिश झालेली बिल्डिंग होती, त्याचा फक्त तळमजला होता खालचा, आणि तळमजला त्यांनी JCP आणून तो पाडत होता। त्यावेळेला आम्ही सातत्याने त्याला विरोध करत होते, त्याच्याबरोबर आमचं बोलणं भांडण सर्व चाललेलं। या साहेबांनी त्यांच्या रीतसर तक्रारीसुद्धा केलेल्या, पोलीस स्टेशनवरून आम्ही फोन करून कित्येकदा काम हे थांबवलेलं होतं, पण त्यांनी तर काही जुमानला नाही। आता एक 10-15 दिवसापूर्वी त्यांनी JCP आणून इकडचं सर्व काढलं आणि काय भूमिपूजनासारखा काहीतरी कार्यक्रम केला त्यावेळेही आम्ही विरोध केलेला होता, पण त्यांनी कुठल्याही आमच्या गोष्टीला जुमानलं नाही किंवा आम्हाला BMC कडूनही मदत नाही मिळालेली आहे। BMC कडे आम्ही कंप्लेंट करून सुद्धा एवढी 100 वर्ष जुनी बिल्डिंग आणि त्याच्या जॉईंट ही लोड बेरिंग स्ट्रक्चरची बिल्डिंग आहे। लोड बेरिंग स्ट्रक्चरमध्ये जर बाजूची भिंत हे होते तर आपोआप पाया हा कमजोर होतोयच, त्याचा सपोर्ट गेल्यामुळे लोड बेरिंग सिस्टम असल्यामुळे असं इकडचं हे गेलेलं आहे सर्व। आणि 100 वर्ष जुनी बिल्डिंग आहे, तर BMC ह्याला एक तर मान्यता कशी देते? जे पण JCPने काढायचं काम, आणि रात्री 12च्या नंतरच तो सातत्याने ते काम करत होतं।
5 वाजेपर्यंत आणि आपल्यासोबत अजून काही महिला आहेत, आपण देखील त्यांच्याशी बोलण्यास संवाद. काय तुमचं म्हणणं काय? पूर्ण 5 वाजल्यापर्यंत सकाळी जे काम चालू असायचं. त्या दिवशी तर पूर्ण एवढा हादरा बसला की 3 जण जखमी झाले, ते तुमचे कोण रिलेटिव्ह होते का तुमच्या शेजारचे होते? सध्या त्यांची प्रकृती कशी आहे? आहे बरे आहेत आता. थोडं काय नाही इथे वारंवार आरोप केला जातो की बाजूला जे बांधकाम सुरू होतं त्यामुळे बिल्डिंग पडलेली आहे. नेमकं प्रकार काय? प्रकार म्हणजे नेमकं घडलं काय? तुम्हाला काय म्हणायचं आहे? त्यांनी जीव वाचवताना ते अडकले त्याच्यामध्ये. मी पहिल्यांदा बाहेर आले आणि ते पाठीमागे. तर असं देखील म्हटलं जाते की 100 वर्ष जुनी बिल्डिंग नाही, 100 वर्ष जुनी बिल्डिंग आहे. नक्की 100 वर्ष जुनी बिल्डिंग आहे का? मी कधीपासून राहते इकडे? माझे वडिलांच्या पासून आधी माझी जन्माच्या आधी माझे वडील आपल्यासोबत अजून काही आहेत? माझे वडिलांचे वडील तेव्हापासूनची बिल्डिंग आहे. म्हणजे किती वर्ष झाली. आता मला स्वतःला पण असं देखील म्हटलं जातं की 100 वर्ष पूर्ण जुनी बिल्डिंग आहे, धोकादायक इमारत होती. ते तर धोकादायक होती का आम्हाला माहिती नाही. आता ही बाजूची बिल्डिंग आहे ना, नोटीस तर नव्हती माडांनी. ही बिल्डिंग हे केलं ना, इथे ते काय ते JCB वगैरे हे केलं तेव्हा आमच्या बिल्डिंगला थोडं हे प्रॉब्लेम. त्यानी भिंत पूर्वीच्या भिंती कशा भिंतीला भिंत जॉईन असतात, तर ती भिंत झाली तर ही सिंगल भिंत राहिली. आणि आता जे स्टेअरकेसवर पडलेले आहे, 3 जण जखमी आहेत, तर त्यांचे कुटुंब सध्या कुठे आहे? त्यांची परिस्थिती सध्या काय आहे? आता मलाच नाही माहिती कुठे आहेत ते. आपण पाहतोय की खरं जे स्टेअरकेस कोसळलेलं आहे ते परिवारातले काही लोक देखील आपल्यासोबत आहे. काय सांगाल नेमका प्रकार काय घडला? तुम्ही बघितला का डोळ्याने? बघितलं. मी जस्ट जॉबवरनं आली आणि आम्ही बघितलं की आमचं दिवाल कोसळत होती. म्हणजे कोसळत साईडने होती. माती पडत होती. हां. आमच्या खालचं पोषण आहे ना थोडा खालती म्हणजे तुटला. म्हणजे आमचा एक मामा खालती झोपतो, तो बोलतो येतो आणि वरती बोलतो अरे तुम्हाला माहीत नाही पडत बिल्डिंग हालते, असं झालं तसं झालं, तुम्ही खालती का नाही येत? नंतर आम्ही लगेच फटाफट निघालो आणि लास्टला एक जे मुलगा वरतून आला ना त्याला पायावर लागला आणि डोक्यावर लागला. त्याला नाही, तेव्हा नेमकं काय घडलेलं पण नक्की? स्टेअरकेस पडलेला का भिंत पडलेली? भिंत पडली. म्हणजे काय असते भिंत पूर्ण असं नाही पडली. म्हणजे ते सगळं खडताना आपण माती कसं खडतात, म्हणजे खालचं पोषण थोडं पडलं नाही सध्या आम्ही समजू शकतो की भिंत कोसळलेली आहे, स्टेअरकेस देखील पडलेला आहे, 3 जण जखमी आहेत. सध्या तुमच्या घराचं जे मोठं नुकसान झालेलं आहे, तर तुमची मागणी सरकारपुढे काय असणार आहे? आम्हाला रूम भेटला पाहिजे. आम्ही माडाकडून आम्हाला स्टे भेटला पाहिजे की आम्हाला ते रूम आम्हाला पाहिजे. म्हणजे ते इकडनं स्थलांतर कुठे व्हायचं नाही, आम्हाला इथेच राहायचं. जे काही जिम्मेदारी आहे ती म्हाडानी घ्यावी. म्हाडानी ह्या बिल्डरला अनुमती कशी काय दिली? त्या बिल्डरचं नाव काय? काय माहिती? चौधरी लँडलॉर्ड आहे, तो बिल्डर पण नाहीये. बॅनर लागलेला आहे. हा, तुम्ही त्यांच्याकडे बघू शकता. त्याचा पाहू शकता तुम्ही, त्यांचा बॅनर लावलेला आहे. नक्कीच आपण पाहू शकतो की खरं तर जे बाजूला आपण ज्या ठिकाणी सध्या उभे आहोत तिथे काही इमारत सुरू होती, तिचं बांधकाम सुरू होतं, त्यामुळे ती बिल्डिंग पडली असावी असं येथील रहिवाशांचं व नागरिकांचं म्हणणं आहे. यांचं एकच म्हणणं आहे की म्हाडा असू दे किंवा इथला जो बिल्डर असू दे किंवा लँडहोल्डर असू दे, यांनी आम्हाला न्याय द्यावा आणि आमचं जे आज घर उद्ध्वस्त झालेलं आहे तर ते त्यांनी आम्हाला भरून द्यावं अशी सध्या नागरिक ही मागणी करत आहे. आपण खरं तर पाहतोय की ही दुर्दैवी घटना आहे. यात 3 जण देखील जखमी झालेला आहे, 1 जण सिरियस आहे. मात्र सध्या पावसाच्या दिवसामध्ये 3 कुटुंब सध्या आपण पाहतोय की म्हणजे त्यांची जी राहण्याची सोय आहे ती आता कशी होणार असं देखील या चुनावाल या बिल्डिंगच्या रहिवाशाने प्रश्न पडलेला आहे. कॅमेरा पर्सन मोहनसह मी रवी खरात, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.